रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ। घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी असल्याची 8 लक्षणे। 1. घरातील प्रत्येक व्यक्तीला सतत आळस व थकवा येतो। कोणत्याही कामात मन लागत नाही। शरीरात म्हणजे एनर्जी नसल्यासारखं होतं, अगदी गळून गेल्यासारखं वाटतं। नंबर 2. मनात सतत वाईट विचार येतात। अनेकदा जीवन संपवावे असं वाटतं। नंबर 3. घरात सतत तोटे आणि नुकसान होते। कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही। नंबर 4. घरातील साहित्य सतत तुटफूट होते, म्हणजे फ्रीज, वॉशिंग मशीन, मिक्सर अशी इलेक्ट्रॉनिक साधने वारंवार खराब होतात। नंबर 5. घरातील व्यक्ती सतत आजारी पडतात। हे आजारपण औषध उपचार घेऊन सुद्धा लवकर बरे होत नाही। नंबर 6. विनाकारण एखाद्या गोष्टीची सतत काळजी किंवा चिंता वाटत राहते। पुढे जाऊन त्याचे रूपांतर डिप्रेशनमध्ये होते। नंबर 7. काम शेवटच्या टप्प्यात अडकते किंवा होता होता राहून जाते। एखादी चालून आलेली संधी आश्चर्यकारकरित्या हातातून राहते। सतत वाईट स्वप्न पडतात। नंबर 8. घरात कुणीतरी असल्याचा भास होतो। घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे की नाही हे कसं ओळखावं? एक काचेचा ग्लास घ्या, त्यामध्ये पिण्याचे पाणी भरा, थोडेसे गंगाजल मिसळा, मुठभर गुलाबाच्या पाकळ्या त्याच्यामध्ये टाका। हा ग्लास घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवा, म्हणजे कोणाला दिसणार नाही असा ठेवा। 24 तासानंतर ग्लासामधील पाण्याकडे निरखून पहा। जर पाण्याचा रंग गुलाबी अथवा लाल झाला असेल तर घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे। पाण्याचा रंग जितका गडद असेल तितकीच निगेटिव्ह एनर्जी जास्त आहे, आणि रंग न बदलल्यास त्याची कारणे वेगळी असू शकतात। निगेटिव्ह एनर्जी घालवण्याचे उपाय। नंबर 1. घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा। फरशी पुसण्याच्या पानात चमचाभर खडे मीठ टाकून फरशी पुसा। खडे मीठ म्हणजे मोठे मीठ, मात्र गुरुवारी हा उपाय करू नये। नंबर 2. निगेटिव्ह एनर्जीचा त्रास होत असलेल्या व्यक्तीला लहान मोहरीचे दाणे, लाल मिरची आणि मिठाने नजर उतरवा। या तिन्ही वस्तू आपल्या घरात एकत्रित घेऊन 3 वेळा नजर उतरवा। नंबर 3. किचनमध्ये लाल कपड्यात 1.25 किलो मीठ बांधून ठेवा। ही मिठाची पुरचुंडी बाहेरच्या व्यक्तीला दिसणार नाही अशा प्रकारे ठेवा। प्रत्येक महिन्याला जुने मीठ बदलून त्या जागी नवीन मीठ ठेवा। जुने मीठ नदी किंवा तलावामध्ये टाकून द्या। प्लॉटमध्ये राहणाऱ्या व्यक्तींनी हे मीठ टॉयलेटमध्ये फ्लश करावे। नंबर 4. दररोज सायंकाळी अंगणातील तुळशीजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा न चुकता लावा। नंबर 5. घरामध्ये हनुमान चालीसा ऐका। नंबर 6. अमावस्या पौर्णिमेला घराच्या मुख्य दरवाजाच्या जवळ दोन्ही बाजूने दिवे प्रज्वलित करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ।